तर ज्या पोलीस व्हॅनमध्ये एन्काउंटर झाला त्या पोलीस व्हॅनची डीसीपी मणेरे यांनी पाहणी केली आहे आणि या पोलीस व्हॅनचा पोलिसांनी आणि फॉरेन्सिक टीमने देखील आढावा घेतलेला आहे। पोलिसांनी 4 पुंगळ्या ताब्यात घेतल्या तसंच व्हॅनमध्ये पोलिसांना रक्ताचे 2 नमुने सापडलेले आहेत। अधिक माहिती घेऊयात विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनय, घडलेली जी घटना होती त्या व्हॅनमध्ये संपूर्ण तपासणी करण्यात येते, काय नेमका अहवाल जो आहे तो सादर केला जाईल आणि कधीपर्यंत दिला जाईल? प्रज्ञा, सकाळपासूनच आपण पाहतोय की आज पोलिसांची जी व्हॅनची तपासणी त्या तपासणीला सुरुवात झाली। सकाळी सकाळी पोलीस आयुक्त हे स्वतः त्यांनी व्हॅनची तपासणी केली। माझ्या मागे आपण या मैदानामध्ये जी पोलीस व्हॅन आपण आहे आणि तिथे त्याची तपासणी सकाळपासून सुरू आहे। आशुतोष डुमरे हे ठाणे पोलीस आयुक्त आहेत, ते स्वतः सकाळी आले आणि त्यांनी संपूर्ण व्हॅनची तपासणी केली। त्यानंतर पोलीस उपायुक्त पराग मणेरे हे देखील त्यांनी देखील त्या पोलीस व्हॅनची तपासणी केली। त्यावेळी त्यांना 4 ज्या फायरिंग झाल्या होत्या, 3 फायरिंग ज्या ह्यांनी केल्या होत्या अक्षय शिंदे यांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून 1 फायरिंग झाली होती, त्यांच्या त्या व्हॅनमध्ये सापडला। काही रक्ताचे नमुने देखील त्या व्हॅनमधून घेण्यात आलेले आहेत आणि तब्बल 2 ते 3 तासापासून याची तपासणी सुरू झाली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज फॉरेन्सिकची टीम येणार होती, ती टीम आज या ठिकाणी पोहोचली आणि त्यांनी देखील तब्बल 2 तासापासून हे संपूर्ण पोलीस व्हॅनची तपासणी सुरू झाली। आत्ताच थोड्याच वेळापूर्वी ही तपासणी पूर्ण झालेली आहे आणि सगळे अधिकारी आता एक पलीकडच्याच कार्यालयामध्ये बसलेले आहेत आणि त्या फॉरेन्सिकच्या टीमकडून ह्या संपूर्ण व्हॅनचे काल जसं आपण म्हटलं गेलं की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं की ह्या एन्काउंटरची पूर्णपणे चौकशी केली जाईल आणि तशाच पद्धतीने आज सकाळपासून या चौकशीला देखील सुरुवात झालं असं म्हणायला काही हरकत नाही। कारण पोलीस व्हॅन जी सगळ्यात महत्त्वाची होती 5:30 वाजता याच युनिट 1 जे आहे ठाणे गुन्हे शाखेचं याच अधिकाऱ्यांनी अक्षय शिंदेला काल 5:30 वाजता तळोजा जेलमधून ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर त्यांना ठाण्यामध्ये याच ऑफिसमध्ये आणणार होते चौकशीसाठी आणि त्या दरम्यान बरोबर 6 ते 6:15च्या दरम्यान वाई जंक्शन म्हणजे मुंब्रा बायपास इथे ही सगळा घटना घडली आणि त्यानंतर आपण पाहत होतो की सत्ताधाऱ्यांवरती देखील विरोधकांनी आरोप प्रत्यारोप सगळे सुरू झाले होते आणि त्याच्यानंतर चौकशी केली जाणार आहे आणि हे सगळं म्हटल्यानंतर आता चौकशीचा फेरा सुरू झाला आहे आणि आपण आता बघतोय की फॉरेन्सिकची टीम जी आहे ती आता ह्या व्हॅनची तपासणी करतात। तर दुसऱ्या बाजूला अक्षय शिंदेचं शव जे आहे ते जेजेमध्ये पोचलेलं आहे, तिथे आता त्याचं तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याचं शवविच्छेदन होणार आहे आणि त्यानंतर त्याचं शव जे आहे त्याच्या नातेवाईकांच्या हातात दिलं जाणार आहे। कालपासून जसं त्याचे नातेवाईक म्हणत होते, त्यांची आई आणि वडील आणि काका हे तिघंही ठामपणे म्हणत होते की आम्ही अक्षयचं मृतदेह ताब्यात घेणार नाही असं म्हटलं होतं आणि सकाळी देखील त्यांची भूमिका तीच होती। अजूनपर्यंत तरी त्याच भूमिकेवरती ठाम आहे। आता पोलीस कशा पद्धतीने त्यांची मनधरणी करतात आणि ते मृतदेह जर त्यांनी ताब्यात घेतलं तर मग अंत्यसंस्कार कुठे केलं जाणार हे देखील एक महत्त्वाचं आहे। कारण बदलापूरमध्ये तर अंत्यसंस्कार करणं तशी परिस्थिती खूपच बिकट आहे, त्यामुळे एकतर मुंबईमध्ये किंवा त्यांच्या राहत्या गावी हे अंत्यसंस्कार होऊ शकतात असं पोलिसांच्या सूत्रांकडून म्हटलं आहे। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत च्या आतच अक्षयच्या मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या हातात दिलं जाईल। नक्कीच, धन्यवाद विनय या संपूर्ण माहितीसाठी।